मी कस्तुरी, मी रितिका। आज आम्ही तुमच्या समोर एक भन्नाट रेसिपी घेऊन आलोय, ती म्हणजे बिस्किट सँडविच। ही रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी आहे। आम्हाला तर ती खूपच आवडते, म्हणून हा व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय। आणि ही रेसिपी कोणीही बनवू शकतं आणि ही बनवायला खूप इझी आहे। तर तुम्ही ही नक्कीच बनवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर चला फ्रेंड्स, आता मी तुम्हाला बिस्किट सँडविचसाठी काय काय इन्ग्रेडियंट्स लागतात ते दाखवते। स्मॅश पोटॅटो, बारीक चॉप केलेले ऑनियन्स, बारीक चॉप केलेले टोमॅटो, शेव, मीठ आणि चाट मसाला, सॉस आणि मेन इन्ग्रेडियंट म्हणजे झिगझॅग। तुम्ही झिगझॅगच्या जागी मोनॅको बिस्किट सुद्धा वापरू शकता। तर चला आता बनवायला घेऊया आपण। तर आता आपल्याला एक मोठा बाउल घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये चॉप्ड ऑनियन, चॉप्ड टोमॅटो आणि स्मॅश पोटॅटो घ्यायचे। ह्या तिन्ही गोष्टींना चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचे। ह्याच्यामध्ये आता थोडंसं टेस्ट पुरतं मीठ टाकायचं। जेव्हा हे चांगल्यापैकी मिक्स झालेलं असेल, त्याच्यानंतर आपल्याला बिस्किट्स घ्यायचे। तर आपल्याला एका सँडविच साठी 2 बिस्किट्स लागतील। तर चला, तर आता आपल्याला बिस्किटच्या एका भागाला सॉस लावायचा आहे आणि तोवर आपल्याला थोडंसं याच्यामधून आपलं बेस घेऊन त्याच्यामध्ये फिल करायचं आणि मग त्याला नंतर मग क्लोज करायचं। झालं? तर पुढची स्टेप, त्याला बाजूबाजूंनी एकदम परफेक्टली डिप करून घ्यायचंय आणि त्याच्यानंतर आपल्याला शेव मध्ये डिप करायचं। तर आपला पहिला सँडविच तयार आहे, तुम्ही बघू शकता। खूप छान बनलाय आपला सँडविच। तर चला, असेच आपल्याला सर्व बनवायचे आहे। तर आता आपले सँडविच तयार झालेले आहेत। तर आता पहिले आपल्याला थोडंसं चाट मसाला वरती टाकायचंय चवीपुरतं आणि हे झाल्यावर आपल्याला शेवनी डेकोरेट करायचंय। आणि हे आपले सँडविच रेडी आहे।
टेस्ट करून दाखवतो. खूप मस्त बनलेले आहेत, खूप मस्त. खूप छान आहे, खूप क्रिस्पी आहे, खाताना खूप मजा येईल. सेम स्नॅक सारखं. नक्कीच तुम्ही घरी ट्राय करा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. तर बाय.